ग्रंथ श्री दासबोध दशक पहिला समास चौथा वाचण्यास प्रारंभ करू महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुणात् निसर्गदत्ताय नमः. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे मज न कळे हा विचारू दुरी मुनी माझा नमस्कारो गुरुदेवा पैल पारू पाववी मज. ग्रंथराज श्री दासबोध समास पहिला, दशक पहिला आणि समास चौथा. नित्य दासबोध पठण त्याची समाप्ती गुरुवारी होती. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी पहिला समास वाचला. काल शुक्रवारी 2 समास झाले, सकाळी आणि संध्याकाळी. आणि आता हा चौथा समास हा झालेला आहे. म्हणजे काही योग असे आपोआप चांगले जुळून येतात. सद्गुरू दत्त जयंती आहे आणि सद्गुरू स्तवनाचा हा समास आहे. समर्थांनी दासबोध ग्रंथाची रचना जी केलेली आहे अतिशय विचारपूर्वक. बघा, त्यांनी पहिल्या समासाला जे शीर्षक दिलंय, नाव दिलंय, ते नमनाचा समास आहे. त्यानंतर दुसरा आहे तो गणेशाचं स्तवन आहे. तिसरा आहे तो शारदेचं स्तवन आहे. आणि आता हा चौथा जो आहे तो सद्गुरू स्तवनाचा समास आहे. बघा, तो ग्रंथ विशेषतः अध्यात्म ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचायला जाता तर सर्वप्रथम काय घडलं पाहिजे? किंवा अध्यात्म ज्ञान ऐकायला जेव्हा तुम्ही बसता किंवा भजनाला उभे राहता तेव्हा काय घडलं पाहिजे? ध्यानाला बसता तेव्हा काय घडलं पाहिजे? ते पहिला समास जो आहे, ग्रंथाची सुरुवात करताना पहिला समास आहे तो नमनाचा समास आहे. लक्षात घ्या, नमन होणं अतिशय आवश्यक आहे. परमार्थ अध्यात्म म्हणजेच नमन होणं आहे. तर समास पहिला जो आहे तो नमनाचा आहे. तुमचं मन तुम्ही उचलून बाजूला ठेवलं पाहिजे. होत नाही, घडत नाही, पण ती सवय हळूहळू घ्यायला पाहिजे. मन झालं की त्याला श्रीमन म्हणतात. म्हणून श्रीमनाचे श्लोक समर्थाने नाही तर प्रश्न पडतो ना, मन तर नाही आहे, मग समर्थ मनाचे श्लोक कसे काय सांगतात सारखे? त्याला श्रीमन म्हटलंय का? श्रीमनाचे श्लोक. तेव्हा हे जे तुमचं आमचं आहे ते पंचभूतात्मक प्रपंचातलं मन आहे, मायेच्या गलबल्यातलं मन आहे आणि त्यामुळे ते अतिशय त्रासदायक आहे. सुख आणि दुःखाच्या आंदोलनामध्ये तुम्हाला आंदोलित करून ठेवतात सतत.
त्या मनाला आपण पहिलं काय केलं पाहिजे, श्रीमन केलं पाहिजे. म्हणजे ते मन नाहीच झालं पाहिजे, थांबलं, मनाची गती थांबली पाहिजे. मग तिथे मन मन थांबलं म्हणजे विचार थांबते. विचार थांबले म्हणजे तिथे शब्द जो आहे तो उगा राहतो. शब्द उगा राहतो आपल्या ठिकाणी. कारण बघा, जाग झाल्यापासून शब्दाने सुरुवात होते सगळी. अखिल सगळं हे विश्वाचं चक्र जे चाललंय ते शब्दावर चाललंय. तुम्ही आम्ही मुळे संसार, हा ते काय शब्दावर आहे. शब्दाने सगळं उभं केलेलं आहे. त्याला माया म्हटलेलं आहे, प्रपंच म्हटलेलं आहे. आणि त्याच्या आधी जे आहे ते ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, ते तत्व आहे. मग ते ओळखण्यासाठी शब्द बाजूला ठेवायला पाहिजे. शब्दांची गर्दी जी झालेली आहे डोक्यामध्ये, मडक्यामध्ये, डोक्याचं महाराजांचे म्हणायचे मडकं फोडलं पाहिजे तुझं काही. तर ते मडकं फोडायचं म्हणजे काय, शब्दाशिवाय राहणं, उभं राहणं, नमन. आता बघा, शब्दाच्या आधारे तुमचा आमचा व्यवहार होतोय. म्हणून समर्थांनी गणपतीचं स्तवन केलेलं आहे. करू शकले, गणेश स्तवन म्हटलेलं आहे. हा, गणेशाचं स्तवन केलंय. नंतर शारदेचं म्हणजे सरस्वतीचं स्तवन केलंय. सरस्वतीच्या द्वारे, शारदेच्या द्वारे शारदेचं, परा वाचा, परा पश्यंती, मध्यमा वैखरी, चारी वाणी ज्या आहेत ना, ते सरस्वतीचंच कार्य तिथे होतं. तर शारदेचं वर्णनही करू शकले. आणि पुढे सद्गुरूंचं वर्णन, पहिलं म्हणजे स्तवन. सद्गुरूचं स्तवन करायला सुरुवात करतायत तिथेच त्यांना कळतंय. आणि ते म्हणतात काय, पुढचं पहिली ओळी काय, ते आता सद्गुरु वर्णवेना, पुढे तेथे माया स्पर्शो सकेना. ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे. समर्थ स्वतः म्हणतायत, मला सद्गुरु केलं मी गणेशाचं स्तवन, शारदेचं केलं, पण ही एक खोटीच दुराशा माझ्या मनामध्ये निर्माण झाली की मी माझ्या सद्गुरूचं वर्णन करीन आणि मग ग्रंथाकडे वळेन. पण वर्णन करताच येत नाही. स्तवन करणं म्हणजे स्तुती करणं. स्तुती करण्यासाठी आता बघा, तुम्ही आम्ही आरत्या ज्या काय सगळ्या म्हणतो, अंबाबाईची असेल, गणपतीची असेल, कुठच्या मारुतीची कुठची, ते काय असतं त्याच्यामध्ये, त्या देवाचं स्तवन असतं. स्तवन असतं. स्तवन म्हणजे स्तुती. एखाद्याला आता समोर साहेब आला तर काय त्याची स्तुती करायची ना, गुड मॉर्निंग म्हणायचं, म्हणजे तो जरा खुश होतो. हा, मग काय हवं असेल तशी इन्क्रीमेंट देतो. मग देवाची स्तुती करायची आहे. करू शकता सगळे भक्त, जो असेल, ज्या देवाचा भक्त असेल तो त्या देवाची स्तुती करतो, आरती म्हणतो. का, कोणत्या देवाची आरती करते? सगळ्या देवांची करते. हा, तर कारण सगळे खुश झाले पाहिजेत ना, प्रसन्न झाले पाहिजे, कोणाला राग येता कामा नये, सगळ्या देवांच्या आरत्या करायच्या. ते देव कळतात कसे आहेत ते, आणि त्यांची आरती करता येते, स्तुती करता येते, त्यांना खुश करता येतं. म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुरू मी तुमचं स्तवन करीन असं मला वाटलं होतं, पण आता कळतंय की मी तुमचं सद्गुरू राया, हे प्रभू सद्गुरुनाथा, मी तुमचं वर्णनच करू शकत नाही. वर्ण म्हणजे काय? मराठीमध्ये वर्णमाला आहेत बघा. वर्णमाला अ, ई, स्वर आणि पुढे ते वर्ण, क, ख, ग, घ सगळे ते वर्ण आहेत. वर्णाचा उपयोग करून वर्णन करतो तुम्ही, आम्ही हे सगळं वर्णनच करतोय ना. आपण मनातलं सांगतो, वर्णन करतो. काय पाहिलं, कसं पाहिलं, कोण दिसलं, देव दिसला की भूत दिसलं, काय ते वर्णन करून सांगतो ना.
वर्णन म्हणजे वर्णाचा उपयोग करून वर्णन करतो, म्हणजे शब्दाचा उपयोग करून वर्णन करतोय. म्हणून चितारतो, उभं करतो, प्रसंग सांगतो, अनुभव सांगतो. गोड लागलं ते गोड सांगतो, कडू लागलं ते कडू सांगतो, स्वप्न पाहिलं ते सांगतो. बरोबर. प्रचिती आपली काय आहे ती सांगतो. सद्गुरु तत्व जे आहे ते काय आहे, ते कसं आहे, त्याच्यासाठी खरं ग्रंथ आहे. दासबोध ग्रंथ जो तो आहे तो त्याच्यासाठीच आहे. आम्हाला कळावं सद्गुरु तत्व काय आहे आणि कसं आहे, त्याचा बोध व्हावा, त्याच्यासाठी ही ग्रंथ रचना आहे दासबोधाची. आणि समर्थ इथेच सांगतात की सद्गुरु मी तुमचं वर्णन करू शकत नाही, कारण ते नाहीच आहे वर्णन करता येण्यासारखं. शब्दाच्या पलीकडचं आहे, शब्दातीत आहे. शब्दातीत म्हणजे शब्द त्याला धरू शकत नाही. अतीत बाजूला आहे, शब्दामध्ये नाही, शब्दाहून पलीकडे. आता मी समोर पाहतोय तुला, मग तू सांग, मी सांगेन की हा अक्षय आहे, तो बसला आहे, त्याने हा पोशाख केला आहे, त्याचा स्वभाव असा आहे, काही काही मी वर्णन करून सांगतोय, पाहतोय. आणि सद्गुरु तत्व हे असं नाहीये, ते दृश्यामध्ये नाहीये, दृश्याच्या पलीकडे आहे. म्हणजे हे सगळं जे काही दृश्य म्हणून आम्ही पाहतोय ना, त्याच्या मुळाशी त्याचं आधार तत्व जे आहे ते सद्गुरु तत्व. बरोबर. एवढं तरी पटतंय, उमजतंय, कळतंय. म्हणून ते शब्दाच्या चिमटीत असं धरता येत नाही, वर्णन करून सांगता येत नाही. असं वर्णवेना. समर्थ म्हणतात मी प्रयत्न करतोय, मी उपमा देऊन, आपण सांगतो ना गोड लागली मला, असा काय चहा आज गोड लागले, कशी होती तर काय बाबा अगदी उसाचा रसच होता. कोण काय त्यांना गोड आवडत नाही, काय तो चहा केला कशासारखा होता तर नुसता उसाचा रस होता. म्हणजे अशी उपमा देऊन सांगतो आपण. तसं समर्थ म्हणतायत मी उपमा देईन आणि समजावून सांगेन, पण कशाची उपमा देऊ? सूर्याची उपमा देईन सद्गुरूला तर सद्गुरू त्यातही बसत नाही, कारण सूर्य कधी आला की उजेड पडतो, सूर्य मावळला की अंधार होतोय, सूर्य तिथेही कमी पडतोय. हे तत्व जे आहे सद्गुरु तत्व ते सदोदित आहे, सतत आहे. सूर्य येतो आणि जातोय, त्यामुळे सूर्याची नाही देऊ शकत उपमा. नंतर आणखी त्यांनी पुढे म्हटलंय काय, एक उपमा पृथ्वीची समजा उपमा दिली, धरतीची. ही जड आहे, सद्गुरू असं जड तत्व नाहीये ते. आणि एक मी पर्वत म्हटला तर तोही कधी ढळतोय, पर्वतही कोसळतात. मेरूची उपमा दे नाही म्हणतो. परीस काय करतो, लोखंडाला सोनं करतो, पण लोखंडाला परीस करू शकत नाही. हा, सद्गुरू काय करतो, शिष्याला सद्गुरूच बनवतोय. पुढे त्यांनी छान वर्णन केलंय. शिष्य जर सद्गुरूच्या कडे गेला तर आपण ऐसे करीती तात्काळ. तो ज्या क्षणी जातो सद्गुरूच्या सहवासामध्ये, संपर्कामध्ये, त्या क्षणी तो सद्गुरु तत्वात असतो. त्याला जरी उमज नाही पडली तरी. तर आपणासारखे करीती तत्काळ. ज्या क्षणी तुम्हाला सद्गुरु नाममंत्र देतात त्या क्षणी तुम्ही सद्गुरु तत्वामध्ये येता. निश्चय ठेवा, ते तत्वच तसं आहे. खातरी ते तत्व काय आहे त्याचा अर्थ खात्री बाळगा. नंतर त्यांनी म्हटले आणखी कसली उपमा देईन, समुद्राची. तर समुद्र खारट. आपल्या एका सिद्धरामेश्वरांच्या त्या स्तवनामध्ये आहे, कसली तुम्हाला सागराची उपमा द्यावी तर तो तर खारट असतो. तुम्ही तर तसे नाही आहात, तुम्ही तर सर्व चवी रवीच्या पलीकडचं तत्व आहे सद्गुरु तत्व. तर सांगता येत नाही, हेच वर्णन आहे. पुढे त्यांनी म्हटले समासाच्या शेवटी काय म्हटले की सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही, हेच वर्णन आहे. कसं तत्व आहे,
तर ज्याचं वर्णन करता येत नाही ते सत्तत्व, सद्गुरु तत्व आहे. एवढं ओळखा, एवढं लक्षात ठेवा. आता आज दत्त जयंती आहे ना, तर दत्त जयंती, दत्त दत्त म्हणजे काय? सद्गुरु, दुसरं काय नाही. दत्त जयंती, दत्त जे तुम्ही म्हणता ना, तुम्ही आरती फार सुंदर आहे ती. आरतीचा अर्थ किती लोक लक्षात घेऊन आरती म्हणता. दत्ताची आरती म्हणत असशील, मग तू सगळ्या देवांची म्हणते म्हणून दत्ताची पण आरती म्हणत असणार. हा, कोणती आरती? सुरुवात काय? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. बघा, मला शब्द पुढचे पुढचे सांगा. त्रिगुणात्मक, 3 गुण आहेत. कोणते? सत्व रजतम, 3 गुण. सगळ्या ब्रह्मांडाचा जो कारभार चाललाय तो 3 गुणातच चाललेला आहे. मुळात सृष्टी परमात्म तत्व जे आहे, सद्गुरु तत्व आहे, त्याच्या ठिकाणी गुणाचा लवलेश नाही. हा, ते गुणाच्या पलीकडचं आहे. सद्गुरु तत्व जे आहे ते गुणाच्या पलीकडचं तत्व आहे. मग इथे समर्थ काय त्या आरतीमध्ये काय वर्णन केलंय? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा म्हटलंय. जाणा म्हणजे ओळखा. जर तुम्हाला गुरूंची काय सद्गुरु तत्वाची ओळख करून घ्यायची आहे, सद्गुरु तत्व जाणायचंय, तर पहिलं तिथपर्यंत जा. कुठपर्यंत जा? 3 गुणापर्यंत जा. म्हणजे हे प्रपंच म्हणजे 5 आहे. काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे आणि हे सगळं बनलेलं आहे ब्रह्मांड. आणि ते बाजूला करून तुम्ही जेव्हा आणखी पुढे सरकाल, म्हणजे मागे सरकाल, मुळाशी जा, तर तिथे 3 गुण सगळे हे त्रिगुणात्मकच आहे. ही प्रपंच जो आहे तो त्रिगुणात्मकच आहे. मिसळच आहे, सरमिसळच आहे. हा मायेचा जो पसारा आहे तो सगळा 5 भूत आणि 3 गुण, ही सगळी सरमिसळ होऊन उभं राहिलेलं हे चित्र आहे. नुसतं चित्र आहे. हा, नुसतं चित्र आहे. आम्ही ते खरंच मानतो. आणि तसे काय म्हणते, सुख असेल ते असुखाने नाचतो, दुःख ते आणखी कोलमडतो, भेलकांडतो, आणि काय जरासं हल्लं त्याच्यामध्ये चाललं की कोसळून पडतो तुम्ही. आम्ही कारण काय हे सगळं आपण त्या भोवऱ्यामध्ये भरकटतो, भेलकांडतो, कारण मुळामध्ये जे सद्गुरु तत्व आहे ते आपण जाणत नाही. म्हणून सद्गुरूंची जे भेट घेतात किंवा सद्गुरूंची ज्यांना भेटतात ते भाग्यवान भगवंत. कारण त्यांना हळूहळू ह्या सगळ्याची काय ओंकार म्हणू किंवा बोध व्हायला लागतो की हा प्रपंच जो आहे तो खरा नाही. म्हणून त्याला तो खरा वाटू नये, म्हणून त्याला माया आहे म्हणून सांगितलं. ही माया आहे बाबा, ह्या मायेमध्ये गुरफटू नको. ह्या मायेच्या पलीकडे जे तत्व आहे ते ओळख, ते जाण. आणि ते तत्व असं आहे, त्याला सद्गुरु तत्व म्हटलंय की ते सद्गुरु तत्व जे आहे ना ते तूच आहेस. ते तूच आहे, तुझ्या वेगळं नाहीये. कारण तुला जाग येते तेव्हा हे सगळं ब्रह्मांड उभं राहतंय. तुझ्या ठिकाणी तुला जाग येते म्हणजे ते परतत्व जे आहे त्याच्या ठिकाणी हे सगळा पसारा उभा राहतोय. तेव्हा हे तू जाण की तूच आहेस, तुझ्याशिवाय दुसरं काही नाही. हे तू जाण, हे तू ओळख. आणि हा बोध घेतलास की तू मग ह्याच्यात सापडत नाहीस. ह्या प्रपंचामध्ये 3 गुणाच्या व्यवहारामध्ये तू सापडत नाहीस. तू बाजूला आहेस. आपोआप आपेआप कळत, कारण ते आपेआपच आहे, सहज आहे, निसर्गतः आहे. तर त्या त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणजे काय? तुम्ही त्याला म्हणता उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो ना आपण ओळखण्यासाठी. त्या 3 गुण तिथपर्यंत तरी जा. हे तू आधी जाण, हे तू ओळख, मग तुला कळेल की त्याच्या पलीकडे काय, त्याच्या मुळाशी काय. तर तो जो आहे काय त्रैलोक्य, काय त्याच्या पुढे काय त्रैलोक्याचा राणा. म्हणजे हे 3 लोक काय म्हणाल त्याला,
मृत्यूलोक म्हणा, काय पाताळ लोक म्हणा किंवा स्वर्ग लोक, काय कल्पना आहे, कल्पना आहे. हे सगळं जे काही ब्रह्मांड आहे ह्याचा आधार, ह्याचा राणा, ह्याचा मुख्य प्रमुख तो त्रैलोक्य राणा आहे. तो ह्या त्रिगुणाच्या पलीकडे आहे, मुळाशी आहे, मूळचा आहे, आदिम तत्व तो आहे. त्याच्यामध्ये ते ते अनंतच आहे, निरंतर आहे ते तत्व. तर त्या आरतीच्या पुढे आणखी काय, नेती शब्द नेती नेती तेच आहे. आता जे वर्णन करता येत नाही समर्थ सांगतायत ना, नेती नेती शब्दे नये अनुमाना, शब्दाने अनुमान करता येत नाही, ओळखता येत नाही. त्याच्या पुढे आणखी काय आहे फार सुंदर, हा ते फार महत्व. सुरवर म्हणजे देवादिकांनाही कळत नाहीये. सुरवर मुनिजन, ऋषी मुनी तापसी ध्यान लावून बसतायत, समाधी समाधीने ते ध्यानात येत नाही, समाधी लावून बसतायत. ह्या देहभावाच्याही पलीकडे जातातही, पण तरी त्यांना तो बोध होत नाहीये की हे काय आहे, म्हणून वर्षानुवर्षे समाधी लावून बसतात. काही लोक आहेत बघा, 10 वर्ष समाधीत होता, तो आता 10 वर्षांनी येतो आणि लोकांना दर्शन देतो, असा पण साधू. आणखी आमच्या महाराजांच्या वेळी तर कोणीतरी ते हिमालयात तो 1000 वर्ष तपस्या करणार बसलेला, त्याने काही लोकांना आमच्या महाराजांकडे पाठवलं. म्हणजे येणाऱ्या लोकांनी सांगितलं की तो असा 1000 वर्ष तिकडे बसलाय बाबा. त्याने मला सांगितलं की मुंबईमध्ये जा, तिकडे बीडीवाले बाबा आहेत, ते तुझं कल्याण करतील, माझ्याकडे नको. त्याने मला पाठवलं, म्हणून मुंबईत शोधत मी आलो. याचा अर्थ काय, 1000 वर्ष तपश्चर्या करणारे लोक पण बसले आहेत. आमच्या महाराजांनी जेव्हा ते ऐकलं, पहिले उद्गार महाराजांचे काय, कोण आहे तो, कशाला बसलाय तिकडे जाणवीचं चॉकलेट सगळीत. म्हणजे काय करायचंय हे आयुष्य, कशाला बसलाय, मोकळा झाला नाहीच का अजून, का नाही झाला मोकळा तो, त्याची योग्यता नाही त्याला, आणि तो माझ्याकडे पाठवतोय. म्हणजे 1000 वर्ष तपश्चर्या करून मिळवलं काय शेवटी, समजून घ्या. म्हणजे सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना, समाधी लावली वर्षानुवर्षे तरी पण काय परमात्मा तत्व, सद्गुरु तत्व ते ध्यानात येत नाही. असं तुझं तत्व आहे. श्री गुरु दत्तात्रया आरती म्हणताना तो भक्त म्हणतो असं असं, श्री गुरु तुझं काय करू मी, मला ते कळतच नाही तू कसा आहेस. पुढचं काय, पुढे काय आणखी त्या आरतीतले काय सांगा. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, सबाह्य अभ्यंतरी, सबाह्य म्हणजे आता तुम्ही एवढं म्हणता अंतर्देव, अंतरात्मा तो देव आहे, बरोबर, बाहेरचं हे सगळं खोटं आहे, परंतु सर्व चराचर भरून उरला असंही आपण म्हणतोय. मग हे सगळं जे काही आहे ते परमात्मा तत्वच आहे. म्हणून सबाह्य मग माया म्हणून काय सांगितलं, दृश्य बघू नका म्हणून काय सांगितलं, दृश्य लक्षात घेऊ नका म्हणून काय सांगितलं, कारण त्याच्याकडे लक्ष गेलं की आज जे सत्य तत्व आहे ते कळत नाही. म्हणून सांगितलं बाबा आधी हे दृश्य तरी बाजूला, दृश्याचा कचरा तू बाजूला करून टाक, त्याच्यात गुरफटू नको. ते बाजूला केलंस की ते मुळातलं कळणार आहे. मुळात आहे म्हणून हे सगळं पसरलेलं आहे, पण ते मूळ कळण्यासाठी हा बाहेरचा कचरा खरा मानू नकोस, म्हणून ते सांगितले. म्हणून मायेला महत्व देऊ नका, मूळ जे आहे ते धरून ठेवा, ते धरून तसेच बसा, बाकी काही करू नका. काही संत संग धरा. तो संत संघ म्हणजे आत्मसंग, आपला संघ, स्वसंग, स्वरूपाचा संघ, सत जे आहे त्याचा संघ, ते तत्व धरून राहा. मग ते सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यानं काय करणार आहे संसारिक. ज्याला गुरु भेट होते तो भाग्यवान. बाकी अभाग्य ह्या देवाला जातात, त्या देवाला जातात, उपासना करतात, भक्ती काही त्यांची खोटी नसते, पण त्यांना तो बोध होत नाही. कारण सद्गुरूची भेट होते त्यालाच तो बोध होतो. त्याला आपण गुरु कृपा म्हणतो. सद्गुरु भेट झाल्यावर सुद्धा माणसं नाही पोहोचू शकत. मग सद्गुरूंना प्रसन्न करणं काय आहे. सद्गुरू वेळोवेळी परीक्षा घेतात, त्याचा बोध होणं, म्हणून गुरु कृपा होणं फार कठीण आहे. आणि ज्यांच्यावर गुरु कृपा होते ते भाग्यवान.
म्हणून फक्त भक्ती महत्वाची आहे. आमच्या महाराजांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, तुम्ही ज्ञान मिळवायला म्हणून जाल ना, ते होणार नाही. ग्रंथ वाचतील, अमके करतील, तेमके व्याख्यानं ऐकतील, निरूपण काही ऐकतील, पण जोपर्यंत गुरु कृपा होत नाहीये तोपर्यंत कशाचा काही तुम्हाला ताळमेळ लागणार नाही, बोध होणार नाही आणि काय कळणार पण नाही. फसव याच्यात भरपूर मोठे मोठे हार घालतील, पूजा करतील, काय काय करतील, पण तरी सुद्धा काही होईल असं नाहीये. गुरुकृपा होणं म्हणजे अंतरात सद्गुरु तत्व जागृत होणं. ते अंतरातलं सद्गुरु तत्व तुमच्यातलं तुम्ही पाहणं, आणि त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा गुरुकृपाच पाहिजे. म्हणून सद्गुरूची कृपा होण्यासाठी सद्गुरूने जे काय तुम्हाला दिलंय ना पहिलं, ते फार महत्वाचं आहे. काय? नाममंत्र. नामातच सर्व आहे. अखिल ब्रह्मांड त्या नामामध्ये आहे. परमात्मा तत्व जे आहे ते नामामध्ये आहे. तर नाम जप सोडू नका. नाम जपा. जपा म्हणजे नुसती माळ घेऊन असं जपत बसणं नाही. जपा म्हणजे ते स्मरा, ते आठवा, तेच आपण ते असं खाता पिता जेवता अशी ती तल्लीनता झाली पाहिजे. जगाचा संग सुटला की आत्मसंग होतो. म्हणून ते नाम दिलेलं आहे की हे बाहेरचं आहे ना, ते हळूहळू जरा बाहेर ठेव. गरजेपुरतं वापर, नंतर सोडून दे. ते धरून ठेवू नको बाहेरचं जग. असा तू हो आणि असा राहा. मग आत्मप्रकाश काय आहे, दिव्य प्रकाश काय आहे, तो तुला दिसेल, तुला सापडेल. गुरुकृपा होईल. पुन्हा ते गुरुकृपेने ते होणार. गुरुकृपाच आहे शेवटी, गुरुकृपा होणार. इथे शेवटी त्यांनी सांगितलं मला वर्णन करता येत नाही. बस हे वर्णन करता येत नाही, हतबलता दाखविली ना, तिथेच सगळं काही आहे. नाही तर मी माझ्या गुरुची अशी पूजा करेन, असं करेन, थाटमाट करेन, अमकं करेन आणि गुरुला खुश करेन, नाहीये. कारण ते होत नाहीये तसं. आणि समर्थ स्वतः सांगतायत की नाही मी तुमचं स्तवन करू शकत, नाही मी तुमचं वर्णन करू शकत. मी शरण आहे. तर शरण भाव ठेवणं सद्गुरु समोर. का साष्टांग नमस्कार? लोकांना सांगितलं तरी साष्टांग नमस्कार घालत नाही, विसरून. साष्टांग नमस्कार का घालायचं असतो? आल्याबरोबर सद्गुरूंसमोर, समाधी स्थानासमोर, कुठे जिथे जाल साक्षात सद्गुरू, साष्टांग नमस्कार घाला. साष्टांग नमस्काराचा अर्थ काय? की हे शरीर मी नाही, दिलं फेकून सद्गुरूच्या चरणावर, आणि मी आहे. मग तो सद्गुरूच आहे. साष्टांग नमस्काराचा अर्थ काय? नमन होणं. जेव्हा साष्टांग नमस्कार करता तेव्हा शरीरही नसतं, मनही नसतं, नमन होता तुम्ही. साष्टांग नमस्काराला फार अहंकार आणि अभिमान, अहंभाव नाहीसे होतात. बघा, नाही तो एवढा सगळा इकडे आपल्याकडे पद्धत आहे, इकडे उभे असतात, इकडे उभे असतात, आणि जाऊन मध्येच लोटांगण घालायचं, साष्टांग नमस्कार. लाज वाटते लोकांना. एवढं कसं काय बाबा? तेच सोडलं पाहिजे. आम्ही व्हायचो तो लक्ष्मीबागेतला तो हॉल केवढा भरलेला असायचा. शिष्यानी सगळे पोरे सगळे आमचे महाराज यायचे, त्यामधून असे चालत नाही. पहिलं लोटांगण साष्टांग दंडवत सद्गुरूंच्या चरणी. पहिला साष्टांग दंडवत कधीही नाही चुकले. रणजित महाराज नंतर थोडंसं त्यांना वाकायला त्रास होता, पण ते आल्यावर पहिला सद्गुरूंच्या प्रतिमेसमोर नमस्कार. काय आहे? सद्गुरु पदावर पोहोचलेले सुद्धा आपले सद्गुरू आपल्या सद्गुरूंसमोर शरण जात आहेत. कधी नाही. आणि मी पाहतो लोक येतात, साष्टांग नमस्कार करायला मागे पुढे बघतात. शरणभाव जो आहे ना, तो महत्व. शरणभाव असणं म्हणजे तिथे तुमच्या अहंकाराचं विसर्जन होतं, अहंभावाचं विसर्जन होतं. तुम्ही सर्व लौकिक जे आहे ते सगळं सोडून देताय आणि तिथे अहमचं विसर्जन होत आहे. सद्गुरु तत्व उभं राहतंय. काय तिथे घडायला पाहिजे तेच घडतंय, दुसरं काय घडत नाही. लक्षात येत नाही तरी सुद्धा तुम्ही एक जाणा, ओळखा की तिथे सद्गुरु तत्व उभं राहते. जोपर्यंत अहंकार अभिमान आहे,
माझा ड्रेस कसा आहे, तुझा त्याचा ड्रेस कसा आहे बघतोय तोपर्यंत नाही. कोणी असं ते हळूहळू हळूहळू सुटलं पाहिजे. आणि आपण अंतर्मुख होऊन अंतरात आपल्या आपण काय आहोत कसं आहोत तिकडे लक्ष ठेवून राहणं. आरती म्हणताना, भजन म्हणताना, काय करताना पाहावे आपण असे आपण, या नावात ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे काय तर आपण आपल्याला पाहायचंय हो, जगाला पाहणं सोडून द्यायचंय. तेव्हा आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त म्हणजे प्रत्यक्ष. दत्त या शब्दाचा अर्थ काय? दत्त म्हणजे प्रत्यक्ष, आहे तसा आहे, थेट जसा तसा तो दत्त आहे. आणि दत्ताचा दुसरा एक शब्द आहे दत्त म्हणजे दिलाय. दत्त म्हणजे दिलाय. सद्गुरूंनी तुम्हाला दिलंय, जे जे नाम दिलंय ना ते 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 दत्त तत्वच तुम्हाला दिलंय, त्या वेगळं काही नाहीये. तेव्हा प्रत्यक्ष म्हणून तुम्ही आम्ही आता प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ काय घेतो? हे जे समोर आहे ते. नाही तर सांगता ना, हो मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष सांगितलं. डोळे प्रत्यक्ष पाळणं आणि डोळ्यांनी पाळणं ते एकच. पण म्हणतो माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. अरे हे नाही प्रत्यक्ष, हे नाही प्रत्यक्ष. सद्गुरु तत्वामध्ये जे अप्रत्यक्ष आहे, अदृश्य आहे ना, ते प्रत्यक्ष आहे. ते सार तत्व आहे, सत्य तत्व आहे, अविनाशी तत्व आहे, अचल तत्व आहे. जे अप्रत्यक्ष आहे सद्गुरु तत्व अप्रत्यक्ष आहे, ते प्रत्यक्ष आहे. आणि तुमच्या आमच्यासाठी जे प्रत्यक्ष आहे त्याला ठारच नाही ते प्रत्यक्ष कसलं, ते खरं कसलं. आत्ता आहे आणि आत्ता पुढच्या क्षणाला नसेल. म्हणजे जे भासेल ते नासेल. हे भासतंय ना ते नासेल, म्हणजे न असेल, असणार नाही, नासेल, त्याचा नाश होईल. जे नाही म्हणून आहे ते सदा वर्तमान आहे, सदा अस्तित्व आहे. इकडे लक्ष जाणं म्हणजे गुरुकृपा. तर ती गुरुकृपा तुम्हा सर्वांवर आहे, ती तुम्हाला कळावी. हे जाणा, हे ओळखा. ठीक आहे. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ रणजित महाराज की जय.